श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20. लक्ष्मण जंजाळाला जो महाराजांचा अनुभव आला तो आपण आता पाहूया. लक्ष्मण हरी जंजाळाला ऐसाच अनुभव एक वेळा बोरीबंदरावरी आला. तो ऐका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत. हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विविध. लक्ष्मण जंजाळ नावाचा एक भक्त महाराजांचा पहिल्यापासून तो महाराजांची सेवा करत असे. घरच्या काही कटकटीने एक वैताग त्याच्या घेतला म्हणे. काही व्यापारासंबंधाने आला होता मुंबईचं. घरामध्ये एकमेकांची मन जर पटली नाही तर घरामध्ये कटकटी होतात. सगळ्यांचेच विचार काही सारखे असतात असं नाही. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. भिन्न भिन्न स्वभावाची माणसं असतात. म्हणून तर असं म्हटलं ना, पिंडे पिंडे मात्रे भिन्ना. प्रत्येकाचे स्वभावाचे प्रत्येकांच्या माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो. पण घरात जर सुख नांदायचं असेल तर मात्र एकमेकांचा स्वभाव जसा आहे तसाच ॲक्सेप्ट करावा लागतो. कारण काय माहिती आहे का, आपण लोकांचा स्वभाव बदलू शकत नाही. हां, एक वेळ शेजारी बदलता येते. कसे बदलता येतील? आपण दुसरीकडे ब्लॉक घेतला की शेजारी बदलले. पण घरातली माणसं कुठे बदलणार? मग घरातल्या माणसांचा स्वभाव आपल्याला बदलता येत नाही. मग काय करायचं? मग आपला स्वभाव बदलायचा किंवा त्यांचा स्वभाव असाच आहे असं गृहीत धरून मग त्यांच्याकडनं काय रिएक्शन येणार आपल्या बोलण्यावर याची आपल्याला कल्पना असते की त्यांचा स्वभाव आपल्याला एकदा माहिती आहे बुवा. मग त्यांच्याकडून जी रिॲक्शन येणार आहे ती त्याच प्रकारची असणार हे एकदा आपण गृहीत धरलं की मग त्याचा आपल्याला त्रास होत नाही. म्हणजे आपल्याला लोकांचा स्वभाव बदलता येत नाही हे अगदी ठाम मनाशी समजून ठेवायची. मग बदलायचं आहे कोणाला? आपल्याला बदलायचं आहे. डार्विनचा एक सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? जे प्राणी परिस्थितीने रूप आपल्यामध्ये बदल करत नाही ते काळाच्या ओघामध्ये नामशेष होऊन जातात. आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे नाही. काय गोष्ट आहे ती? सुरुवातीला आपलं नाणं खणखणीत असतं. असा टाकला की खणकीने आवाज येतो. मग एखादं नाणं सारखं वापरून 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 काय होतं, ते गुळगुळीत होतं आणि मग ते मार्केटमध्ये चालत नाही. तसं काही काळानंतर आपलं नाणं गुळगुळीत होऊन जातं आणि मग ते आपल्या घरात सुद्धा चालत नाही. बाहेर समाजात राहिलेलं
मग आपलं नाणं गुळगुळीत झालंय हे ज्याला समजत नाही ना, त्याला काय वाटतं आपलं नाणं अजून खणखणीतच आहे. मग त्यामुळे ते कटकटीला प्रारंभ होतो. म्हणून आपण एकदा ॲक्सेप्ट केलं ना की ठीक आहे, आपलं नाणं गुळगुळीत झालं, आता हे आपलं नाणं चालणार नाही. आपलं नाणं चालणार नाही हे ज्याला कळलंय ना, तो नाणं चालवायचा प्रयत्न करत नाही. घरच्या काही कटकटीने वैताग घेतला त्याच्या म्हणे वैताग त्याच्या घेतला म्हणे. काही व्यापारसंबंधाने आला होता मुंबईसह, असो बोरीबंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावर एक भेटला परमहंस. घरामध्ये थोडंसं वादविवाद काही झालं, त्यामुळे मनही त्याचं बेचैन होतं. व्यापारामध्ये सुद्धा अपडाऊन होतच राहतं. कायम कधीच चांगले दिवस नसतात. काही दिवस एकदम उंच असतात, काही दिवस खाली असतात. बघा, आपला जो ECG काढला जातो ना, तोही कधी एका लाईनीत नसतो. एका लाईनीत आला की मनुष्य, म्हणून तो नेहमी असा बघा अपडाऊन 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 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, चालू आहे. हा माणूस कसा आहे, हा जिवंत आहे, हे त्याचं लक्षण आहे, चालू आहे. सरळ रेग आले की समजायचं गोंधळ आहे काहीतरी. तसं जीवनामध्ये अपडाऊन राहणारच. काही दिवस सुखाचे, काही दिवस दुःखाचे, काही दिवस मानाचे, काही दिवस अपमानाचे, हे राहणार. आणि म्हणून सुखही येणार, दुःखही येणार, कायम काहीच राहत नाही. बघा, सुखही कायम राहत नाही आणि दुःखही कायम राहत नाही. ते येतं आणि जातं, येतं आणि जातं. म्हणून एक पाटी लिहून ठेवली होती. काय पाटी लिहून ठेवली होती की म्हणाले, असं एखादं वाक्य सांगा की दुःखामध्ये असणाऱ्या माणसाला सुद्धा ती पाटीवर ते वाक्य वाचल्यानंतर आनंद होईल, आणि आनंदात असलेल्या माणसाला तेच वाक्य वाचलं तर दुःख होईल. आता एकाच वाक्याने एकाला आनंद होणार आहे आणि दुसऱ्याला दुःख होणार आहे, असं वाक्य कसं असेल? एकच वाक्य आहे, ते असं खडून लिहून ठेवलं बोर्डावरती, म्हणजे ते वाचल्यानंतर एका माणसाला आनंद होतोय. ती ओळ वाचल्यानंतर एका माणसाला आनंद होतोय, आणि तीच ओळ वाचल्यानंतर एका माणसाला दुःख होतंय. अशी ओळ कशी असू शकेल? पण आहे काय, हेही दिवस निघून जातील. काय ओळ आहे, लिहून घ्या पाहिजे आता. हेही दिवस निघून जातील. आता हेही दिवस निघून जातील हे एक वाक्य आहे. ही ओळ वाचल्यानंतर एका माणसाला आनंद होतोय आणि दुसऱ्या माणसाला दुःख होतोय. आनंद कोणाला होतोय? ज्याचे वाईट दिवस चाललेले आहेत त्या माणसाला ती ओळ वाचली की असं वाटतं की अरे बरं झालं, माझे आता हे वाईट दिवस निघून जाणार आहेत. आणि जो सुखात मनुष्य आहे त्याने जर ती ओळी वाचली तर त्याला वाईट वाटतं, अरे बाबा हे सुखाचे दिवस निघून जाणार आहेत का? म्हणजे ती एकच ओळ आहे जी एका माणसाला आनंद देते आणि दुसऱ्या माणसाला दुःख देते. हे जीवनामध्ये असं अपडाऊन अपडाऊन चाललेलं असतं. जसं रहाट गाडगा आहे ना, तसं सुख येतं, दुःख येतं, सुख येतं, असं एकामागे चाललेलं. त्याची काही व्यापाराची कामं होती मुंबईतली, ती केली आणि पुन्हा गाडीत बसण्यासाठी म्हणून स्टेशनवर आला. असो बोरीबंदरावरील लक्ष्मणाला जाया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. आगगाडीच्या धक्क्यावरती म्हणजे प्लॅटफॉर्मवर त्याला एक मनुष्य भेटला. कसा होता तो? ज्याचे हात गुडघ्याच्याही खाली आलेले, असा परमहंस स्वरूपातला एक सत्पुरुष त्याने पाहिला. हा जानबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासे सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला ज्याच्या त्याच्या मुखे. कसा होता वंश? अजानुबाहू होता. आणि दुसरं काय होतं? दृष्टी नासाग्र होते, म्हणजे नाकाच्या शेंड्याकडे दृष्टी नासाग्र. ज्याची दृष्टी नासाग्र आहे. आणि काय आहे, मुखाने काय चाललंय? मुखाने ओंकाराचा ध्वनी चाललाय. अजानुभाव आहे, ज्याची दृष्टी नासाग्रावर स्थिर आहे आणि ज्याच्या मुखाने
सतत ओंकाराचा ध्वनी निघालाय किंवा ओंकाराचा ध्वनी चालू आहे. आजानुबाहू उंच बांधा, उंच आहे दोष. आजानुबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासे सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखे. तो बोलता झाला लक्ष्मणाचा, तू गजाननाचा आहे शिष्य, ऐसे असून हताश का होतोस कळेना. तो सत्पुरुष काय म्हणतो त्याला, अरे लक्ष्मणा, तू गजानन महाराजांचा भक्त आहेस ना रे बाबा, आणि मग गजानन महाराजांचा भक्त असून तू हताश का होतोस. अरे संकट काळामध्ये धावून येणार आहे तो. कोण? गजानन महाराज संकट काळामध्ये धावून येणारे आहेत. मग संकट काळामध्ये धावून येणारे गजानन महाराज तुझ्या पाठीशी असताना सुद्धा तू हताश का होतोस. ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 4 शेपानाची तयारी करून अमरावतीला. अरे अमरावतीचं तू राहणार आहेस ना, तुझ्या घरी तू 400 माणसांना जेवायला बोलवलं होतंस, आठवतं का तुला. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, गजानन महाराजांची पुण्यतिथीचा उत्सव तू केलास ना, तुझ्या घरी अरे 400 माणसाला तू प्रसादाला बोलवलं होतंस ना. गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आण म्हणा. तुझ्या त्या प्रसादाला तू आमंत्रण केलं होतंस, ते आले होते दोघं, गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर, दोघंही तिथे महाराजांचा प्रसाद घ्यायला आले होते. आठवतंय का बघ. पुत्रशोक बापटाशी झाला असून प्रसादाशी, तो तुझ्या गेहाशी आला होता ना सांगते. अरे बापटाला, बापट मास्तरांचा मुलगा, एक मुलगा गेला त्यांचा. आता पुत्रशोकाचं दुःख त्याच्या मनामध्ये असेल का नाही, असणार. पण पुत्रशोकाचं दुःख असून सुद्धा तो प्रसाद घ्यायला आला होता ना तुझ्याकडे. ते दुःख त्याने क्षणभर बाजूला ठेवलं आणि महाराजांचा प्रसाद आहे म्हणून तो आपल्या दुःखाचा विचार न करता प्रसादासाठी आला होता का नाही. पुत्रशोक बापटाशी झाला असून प्रसादाशी आला, तो तुझ्या गेहाशी आला होता ना सांगते. पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्यांच्या उभयतांच्या स्वप्नात, उपदेश करून दुखास आणले होते प्रसादास, हे कैसे विसारास सांग मला यावेळी. अरे पेटकरांकडे सुद्धा ब्राह्मण येणार होते जेवायला, पण त्यांच्या स्वप्नामध्ये गेले कोण? गजानन महाराज, आणि सांगितलं की आज पेटकर आणि बापट हे दोघंही गजानन महाराजांच्या प्रसादाला जाणार आहेत. पाहिजे तर तुम्ही पण तिकडे जा प्रसादाला. उपदेश करून दोघांस आणले होते प्रसादास, ते कैसे विसरलास सांग मला हे वेळा. खुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे, हा असावा कोण हे काही कळत नसे. आता ही गोष्ट लक्ष्मणाला आठवत होती की खरंच ती दोघंही मंडळी दुःखामध्ये होते आणि दुःखामध्ये असून सुद्धा ते आपल्या घरी आले होते प्रसादाला. पण आपल्या घरी प्रसादाला आले हे या माणसाला काय माहिती, असा विचार लक्ष्मण मनामध्ये करतो. शाशंक झाला लक्ष्मण म्हणे, असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मण त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला, तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनाशी. कोणी का असेल सत्पुरुष आहेत ना, आपण पाया पडू म्हणून त्याने पाया पडलं. कोणाला? लक्ष्मण जांजाळाने त्या सत्पुरुषाला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर ते सत्पुरुष अदृश्य झाले. तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनाचे. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी, प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. मग लक्ष्मण जांजाळ घरी आला. मनातला सगळा विकल्प नाहीसा झाला. काय विकल्प नाहीसा झाला की घरामध्ये कटकटी आहेत, भांडण आहेत, अमुक आहे तमुक आहे, व्यापारात फायदा आहे, नुकसान आहे, म्हणजे अशा प्रकारचा जो त्याच्या मनामध्ये चलबिचल चालली होती की माझा व्यवसाय व्यवस्थित चालेल का नाही, घरामध्ये शांतता नांदेल का नाही, हा सगळा विकल्प नाहीसा झाला. तो म्हणतो आता महाराज जे करतील ना
त्यात मला आनंद आहे. ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताने ज्या स्थितीत ठेवलं आहे त्या स्थितीत माणसाला आनंदाने राहता आलं पाहिजे. दिली स्थिती देवाने तीच मानी सुख कधी विटू नको. ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवलं आहे त्या स्थितीमध्ये आनंद मानावा. अरे आपल्याला भगवंताने कसं ठेवलं आहे हे ज्याला पाहायचं आहे ना, त्याने एकदा हॉस्पिटलला भेट देऊन यावी, हॉस्पिटलमध्ये एक चक्कर मारून यावी. मग आपल्याला भगवंताने किती आनंदात ठेवलं आहे कळेल. एकदा हॉस्पिटलमध्ये चक्कर मारावी, दुसऱ्या वेळेला वृद्धाश्रमात चक्कर मारावी, मग आपल्याला कळतं की आपल्याला देवाने किती आनंदात ठेवलं आहे. वृद्धाश्रमातल्या त्या वयस्कर माणसांच्या चेहऱ्यावरचं जे दुःख आहे की त्यांच्या घरातल्या माणसाने त्यांना तिथे नेऊन ठेवलं, हे जे दुःख आहे ज्यांच्यासाठी आपण एवढं सगळं केलं त्या माणसाने आपल्याला इकडे आणून ठेवलं, हे दुःख किती आहे. ते तुम्ही एकदा पाहून आला की तुम्हाला कळेल ते दुःख केवढं आहे. आणि मग तुम्हाला कळेल की माणसं आपल्याशी भांडतायत, पण त्याने आपल्याला घरातनं हाकलून दिलं नाही, त्याने आपल्याला वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं नाही. ते भांडतायत पण प्रेमाने आहे. त्यांचं आपल्यावर प्रेम भांडते. मनुष्य कुणाशी भांडतो? ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्याशी भांडतो. ज्याच्यावर आपलं प्रेम नाही त्याच्याशी कोण भांडेल? विचार करावा की अरे आपल्या घरातली माणसं एवढी वाईट आहेत का हो? त्यांना जसं वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं त्यांच्या मुलांनी, तसं आपल्याला नेऊन ठेवलं आहे का? नाही ना. मग ठीक आहे, दगडापेक्षा वीट मऊ असं आपण म्हणावं. हॉस्पिटलमध्ये आपण गेल्यानंतर पाहतो कोणाची तगडी अशी वरती बांधून ठेवली आहे, कुणाला टॅक्स लावलंय, कुणाला आणखीन काय, कुणाच्या नाकाला लावलंय सिलेंडर, आत्ता जातो का उद्या जातो परवा जातो अशी परिस्थिती आहे. कोणी पूर्ण भाजून गेलेली आहे, अंगावर कातडी पूर्ण शिल्लक नाही. अनेक व्याधींनी पिडलेली माणसं त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सारखी देवाला प्रार्थना करत असतं, देवा ह्या संकटातनं आम्हाला वाचव. तेवढं संकट आपल्यावर दिलंय का देवाने? अरे तुम्ही चालते बोलते आहात ना. लक्ष्मणाला काय म्हटलं महाराज, अरे काय तू विचार करतोस? जगामध्ये ज्याला हात नाहीत पाय नाहीत अशी ही माणसं आनंदाने राहत आहेत. जी अपंग आहेत तीही माणसं आनंदाने राहत आहेत. आणि तुला सगळं आहे तरी तू दुःख मानतोयस. त्याला तो नकळत केलेला उपदेश त्याच्या मनाला पटला आणि त्यांनी घरी आला. ठीक आहे, आज न उद्या माझ्या घरच्या माणसांचे स्वभाव बदलतील असा विचार त्यांनी केला. आपला स्वभाव काही, आपल्या स्वभावामुळे काही घरात वादावाद होतात का असं आत्मचिंतनही त्यांनी केलं. आणि आपल्याकडनं काही होत असेल तर आपण सुधारू, त्यांच्याकडनं काही होत असेल तर भगवंत त्यांना चांगली बुद्धी देईल असा आपण विचार करून मग तो लक्ष्मण घरी आला आणि पुन्हा पहिल्यासारखा महाराजांचा उत्सव त्यांनी सुरू केला. मग लक्ष्मण घरी येऊन वागू लागला. पहिल्यापरी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावासे भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. अवधूत जयराम खेडकर यालाही महाराजांनी संन्याशाच्या वेशामध्ये दर्शन दिलेले आहे. तो राहित साहित गावाला राहत होता. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी याला मोजणी कराव्यासी जमिनीची श्रोते हो. एक माधव मार्तंड जोशी नावाचा एक सर्वेअर होता. सर्वेअरकडे काय काम आहे? जमिनीची मोजमाप करून देणं. हा सरकारी नोकर होता, रेव्हेन्यू ऑफिसर. त्याच्या गजानन साधूर पूर्ण होता भरोसा. हा रेव्हेन्यू ऑफिसर आणि त्याची पूर्ण श्रद्धा गजानन महाराजांवर होती. दिवसभर मोजणी केली. पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाच्या समयावरी शेगावास जाण्याची. हा कळंब कसूर गावचा सर्वेअर आहे. जमिनीचं मोजमापाचं काम झालं. त्याला असं वाटलं आता संध्याकाळ झाली, महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आपण निघावं. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. आज म्हणाला आणायचा गुरुवार आहे, महाराजांचं दर्शन घेऊन आपण निघू. शिपायाला सांगितलं चल रे आपण शेगावला जाऊ. जोड आपली वेगे दमणी जाऊ शेगावा लागून रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा.
तरी तो शिपाई कुतुबुद्दीन बोलता झाला कर्जून आभाळ आले भरून याचा विचार करावा. त्याचा शिपाई होता कुतुबुद्दीन नावाचा. तो म्हणाला तुम्ही दमणी तयार करायला सांगता, आपण जाऊया, पण पहा आभाळ भरून आलेले. मन नदीला पाणी आले आहे थोडके आता, मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पहा पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. पहा म्हणाले, माणसाने दोन गोष्टीला घाबरून राहायला पाहिजे, एक अग्नी आणि दुसरं पाणी. त्या पाण्याशी मस्ती करायला जाऊन उपयोग नाही. पुष्कळ वेळेला आपण पाहतो त्या पुलाच्या गर्डलवरून, म्हणजे गर्डल याचा अर्थ काय, बाजूला दगड असतात लावलेले, 1-2 फुटावर एक दगड असतो, साधारण 1 फूटभर उंचीचा असेल असं आपण गृहीत धरू. याचा अर्थ काय, त्याच्यावरून जर पाणी व्हायला लागलं तर कोणीही त्या पुलावरून जाऊ नये, हा त्याचा अर्थ आहे. पुलावरनं पाणी वाहत आहे आणि किती त्याची त्या पुलावर किती पाणी आहे हे कळण्यासाठी बाजूला असे दगड लावलेले असतात की इथपर्यंत पाणी आहे बाबा. पण पाण्याला वेग प्रचंड असतो, म्हणून तिथं आधीच बोर्ड लिहिलेला असतो की पुलावर पाणी आलेलं असताना गाड्या त्या पुलावरनं नेऊ नयेत अशी सूचना आधी दिलेली असते. पण माणसं ऐकत नाही, त्यातनंही गाडी घालण्याचा प्रयत्न करतात. आणि एखाद्या वेळेला जर लोंढा मोठा आला तर पाण्याचा वेग इतका प्रचंड असतो की पूर्ण मालाने भरलेला ट्रकच्या ट्रक पाण्यामध्ये पालथा होऊन जातो. आता काही लोक मोटरसायकल घालतात. आता ट्रक मोठा का तुझी मोटरसायकल मोठी, ट्रक मोठा का टेम्पो मोठा? अरे ट्रक जर वाहून जातोय तर तुझी स्कूटर काय राहणार आहे, तुझी मोटरसायकल काय राहणार आहे, तुझा टेम्पो काय राहणार आहे, तुझी रिक्षा काय राहणार आहे, तुझी बैलगाडी काय राहणार आहे? विचार करायला पाहिजे माणसाने, पण माणसं विचार करत नाही. तो सांगतो की मालक पहा आभाळ भरून आलेलं आहे, मन नदीला पाणी आलं आहे आणि पूर येतो. याचा खूण काय आहे, एरवी पाणी निर्मळ असतं, पण ज्यावेळेला पूर येतो ना त्यावेळेला ते पाणी गढूळ होतं. पहा म्हणाले महाराज, हे पाणी गढूळ झालेलं आहे. तो आपल्या मालकाला सांगतोय. ताई तो कुतुबुद्दीन बोलता झाला कर्जून आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे वे थोडके आता आले, पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार, जा दमणी करी तयार उगीच सगळी सांगू नको. अरे पाणी काय म्हणाले, आत्ता आलं तर थोड्या वेळाने वाहून जाईल. पाणी काय कायम राहतं का म्हणाले? आपल्याला माहिती आहे ओढ्याच्या बाजूला गाड्या उभ्या असतात, थोड्या वेळाने तो लोंढा निघून गेला की हळूहळू पाणी ओसरतं आणि मग लोक पुलावरनं पलीकडे जातात. अरे म्हणले काय होईल, थोडा आपण वाट पाहू, पाणी निघून जाईल. जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पारच, जा दमणी करी तयार उगीच सगळी सांगू नको. शिपायाने जोडली दमणी, आता आला लगेच घेऊन ये. जोशी आज बैसून जाऊ लागले शेगावा. दमणी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पहिलं तटापर्यंत अवसर नाही राहिला. त्यांनी पाणी होतं पुलावरती, पण त्याला वाटलं एवढ्यात आपण पार करू, म्हणून त्यांनी गाडी घातली. निम्म्यावर गाडी आली, तेवढ्यात पाण्याचा प्रचंड लोंढा आला की आता आपण दमणी सहित वाहून जाणार याची खात्री पटली त्या कुतुबुद्दीन त्याच्या शिपायाला. जोशींच्याही मनात आलं आता आपण काही वाचत नाही. दमणी घातली नदीत, तो पाणी आल्या अकस्मात, जाण्या पहिल तटापर्यंत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला कडकडाट करी चपला, मन नदीला पुराला क्षणा माझी भयंकर. प्रचंड वादळ सुटलं, आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्या नदीला एकदम भयानक असा पूर आला. मेघवर्षे मुसळधारा, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्याच्या छपरात उडवू लागला. इतका वारा प्रचंड सुटला आहे की शेतकऱ्याच्या घराच्या वरती छपरं उडून जातील की काय अशी भीती वाटायला लागली. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथे झाले मरण, तुम्हा आम्हाला गुण उपाय असे आता नसे. शिपाई सांगतो महाराज आता आपापल्या देवाचं नाव घ्या, आता आपलं मरण इथेच आहे, पाण्यात बहुतेक आपण बुडून मरणार असं दिसतंय.
तै तो माधव मार्तंड ऋषी घावरे झाले निजांसी बागू लागले समर्थाची करुणायुक्त वचने. हे समर्था गजानना रक्षणा आमच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विणा त्राता न कोणी आम्हाते. आणि मग पाहिलं की आता मानवी प्रयत्न सगळे संपले, आता आपण जिवंत राहत नाहीत. अशा वेळेला त्याला कुणाची आठवण आली? त्याने आपल्या बायकोची आठवण काढली का? ये ग मला ह्यातनं बाहेर काढ? नाही. आपल्या भावाची आठवण काढली का? या पुरातनं मला बाहेर काढ? नाही. आपल्या मुलांची आठवण काढली का? या पुरातनं बाहेर काढ? नाही. आपल्या आई वडिलांची आठवण काढली का? आओ या ओ मला ह्यातनं बाहेर काढा? नाही. यावेळेला एकच आठवतो, तो म्हणजे देव. त्यावेळेला आपण म्हणतो त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुस सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. त्यावेळेला आपल्याला देवाशिवाय दुसरं कोणी आठवत नाही. त्यांनी गजानन महाराजांची प्रार्थना केली, अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोण कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे, उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा झणे. प्रार्थना केली, महाराज यातनं तुमच्याशिवाय मला कोणी तारणारा नाही दुसरा. हे समर्थ गजानना रक्षणा आमच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विणा त्राता न कोणी आम्हाते. कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात, त्या संतान जीवनात रक्षण केले सर्वस्वी. अशी कथा ऐकलेली, पुराणामध्ये कथा ऐकलेल्या आहेत की एक भक्त समुद्रात बुडत होता. त्यांनी प्रार्थना केली की या देवा मला वाचवा. तो कोण होता? मोरया गोसाव्याचा भक्त होता. मोरया मोरया मोरयाचा मोरया गोसावी पुण्याला आपल्याला माहिती आहे, समाधी मोरया गोसाव्यांची. मोरया गोसाव्याला प्रार्थना केली की महाराज या संकटातनं आम्हाला तारा. महाराज तिथे प्रवचनाला बसले होते. बसल्या बसल्या महाराजांचं सगळं अंग ओलं व्हायला लागलं. त्या भक्ताने त्यांचं अंग ते कपडे पिळले आणि ते वस्त्र बदलायले महाराजांना की महाराज काय झालं? अचानक तुमच्या अंगातनं एवढं सगळं अंग ओलं कशाने झालंय? ते म्हणले आत्ता तुम्हाला कळणार नाही, पुन्हा कळेल. त्याने आपले पुन्हा वस्त्र बदलली, पुन्हा त्यांचा काय कार्यक्रम तो सुरू झाला. काही दिवसांनी तो बोटीमध्ये बुडणारा जो भक्त होता त्याला मोरया गोसावीने वाचवलं होतं. तो आला आणि आल्या आल्या महाराजांचे पाय दिले. महाराज तुम्ही आलात, मला समुद्रातनं बाहेर काढलं. आणि मग या पुण्यातल्या लोकांना कळलं की अरे महाराज स्वतः तिथे गेले होते आणि त्यांनी त्याला त्या समुद्रातनं बाहेर काढलं. त्या दिवशी त्यांचं अंग जे ओलं झालं होतं ते समुद्रामध्ये त्याला बाहेर काढताना त्यांची वस्त्र ओली झाली. कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात, त्या संतांनी दिनात रक्षण केले सर्वस्वी. तोही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन, कटी करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमणीत आले जीवन बैल गेले घाबरोन, मग दोषी पुढे होऊन बोलते झाले शिपायास. तू आता मागे सरावलियाचे भजन कर, तेच नीतीला आपणा पार त्याची चिंता करू नको. दोषी म्हणाले समर्थ आघात आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता तारी अथवा मारिया. त्या कुतुबुद्दीन शिपायाला ते सांगितलं की अरे आता तो बैलाचा जो कासरा तुझ्या हातामध्ये आहे ना तो सोडून दे. आता आपल्या हातात काही राहिलं नाही. शेगावचा अवलिया आहे गजानन महाराज, त्याचं चिंतन करूयात, तेच आपल्याला ह्यातनं पार नेतील. गजाननाच्या मंत्र प्रभावे दुःख निवारण होते, म्हणूया गणगण गणात बोते. त्यांनी भजन चालू केलं.
जोशी म्हणाले, समर्था आघात आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी. देवा, आम्ही आमचा सर्वस्वी भार तुझ्यावर टाकून दिलाय. आता करशील तरी तैसे करी. काय म्हणताय? आता करशील तैसे करी. हा, जिवंत ठेव नाहीतरी मार. आता करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी. देवा, तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. देवा, तुझ्या बळावर आम्ही उड्या मारतोय. आता सगळं सर्वस्वी तुझ्या हातात आहे. कासरा दिला सोडून दोघांनी मिटले नाही ना, तो काय घडले वर्तमान ते आता बरेच. ऐशा महापुरातून पहिलं तटा पावली दमणी, उभे राहिली येऊन सडकेवरी शेगावच्या. तशा ह्याच्यातनं त्यांनी दोघांनी डोळे मिटले, चिंतन केलं भगवंताचं. त्या महापुरातनं ती दमणी बाहेर आली आणि मुख्य रस्त्याला येऊन उभी राहिली येऊन सडकेवरी शेगावच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी आघात सत्ता आहे अवलिया बाबांची. पाहतायत तर कुठल्या रस्त्यावरून उभे आहेत? शेगावला जाणाऱ्या रस्त्यावरती दमणी येऊन उभी आहे. आश्चर्य वाटलं त्यांना. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी आघात सत्ता आहे अवलिया बाबांचे. पुरा माझे रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले, जोशी शेगावाप्रती आले. एक घटका रात्री एक घटका रात्रीला ते शेगावला आले. कसं आहे की अनुभव एखाद्याला येतात, एखाद्याला येत नाही. आता एखाद्याला काय येतात आणि एखाद्याला काय येत नाही. बापूंना काळ्याला पांडुरंगाचं दर्शन दिल्यावर बाकीच्यांनी विचारलं की आम्हाला का नाही हा अनुभव येत, आम्हाला का नाही दर्शन देत? ते म्हणले, आधी तू बापूंसारखं मन कर. तसं आपली जी श्रद्धा आहे ती एकविध निष्ठा ज्याची जडली गजाननपदी साची, त्याच्या दुःख आणि संकटाची होळीच आहे होणार. एकनिष्ठ सेवा पाहिजे. भगवंताची सेवा एकनिष्ठ. कशी? रामदास स्वामी म्हणतात काय, आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तया विणामचा परमार्थ सिद्धी तेन पवेची. सहाय्य आम्हास हनुमंत, वरकर लंडी देईल कोण, तया सोडून आम्ही जन कवणा प्रति मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीराम चरणी आमचा विश्वास, कोसळून पडो रे आकाश आणि काची वास न पाहू. काय म्हटलंय पहा, की कोसळून पडो रे आकाश आणि काची वास न पाहू. आम्ही त्यावेळेला रामाचीच आठवण करणार, दुसऱ्या कोणाची आठवण करणार नाही. कोसळून पडो रे आकाश आणि कांची वाट न पाहू. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तया सोडून आम्ही जन कवणा प्रति मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीराम चरण्यांचा दृढ विश्वास, कोसळून पडो रे आकाश आणि काची वास न पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. आमचं मुख्य, आमचा राम कुठे राहतो? अयोध्येला राहतो. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, श्रीराम दैवत. समर्थाने सांगितलं आमचा आराध्य दैवत कोण आहे? अयोध्येचा राम. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. आमचा हा उपासना मार्ग आहे, समर्थ म्हणतात. तसा तो म्हणतो की महाराज तुमच्यामुळे आज वाचलो. रात्री 1 प्रहरला तो शेगावला येऊन पोहोचलाय. वंदन केले समाधीला, पालखीचा पाहिला सोहळा, दुसऱ्या दिवशी बहुत केला दान धर्म दोषाने. आत गेला. महाराजांनी समाधी घेतली होती, समाधीचं दर्शन घेतलं त्याने आणि बाळाभाऊंना सांगितलं की पहा, महाराजांनी जरी समाधी घेतली असली तरी इतक्या मोठ्या संकटातनं महाराज माझ्या मागे उभे राहिले. मै हूं ना, असं जे ते म्हणतात ना, त्याची तिनं प्रचिती दिली. मै हूं ना. अरे कशाला काळजी करतो? चिंता करू नकोस, मी आहे ना. बाळाभाऊ विषया दुसऱ्या दिवशी वंदन केले समाधीला, पालखीचा पाहिला सोहळा, दुसऱ्या दिवशी बहुत केला दानधर्म दोषाने. बाळाभाऊच्या पाशी ब्राह्मण भोजन घालण्याशी काही रुपया त्याशी जोशी ते झाले.
दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन घाला म्हणून बाळाभाऊंजवळ काही पैसे दिले तर साकल्य कदले वर्तमान बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्या महाराज मला संकटात नाही एवढ्या महाराजांनी तारलंय हे अन्नदान माझ्याकडून होऊ द्या. काय आहे सगळ्यात बघा सगळ्यात महत्त्वाचं काय अन्नदान आहे. एकाने विचारलं आपल्या सद्गुरूला की आम्हाला सारखं घ्यायची सवय द्यायची सवय नाही. घ्यायची आमच्या हाताला काय सवय आहे घ्यायची हाताला सवय मुखाला सारखं मागायची सवय आहे. मग आम्हाला घ्यायची सवय असल्यामुळे आम्ही काय घ्यावं ते सांगा. म्हणले घ्यायची सवय आहे ना काही वाईट नाही म्हणले घ्या ना. काय घ्या लेने को हरिनाम म्हणले घ्यायचं आहे ना देवाचं नाव घ्या. लेने को हरिनाम. अहो म्हणले काही द्यावं असं आम्हाला वाटलं तर आम्ही काय द्यावं. देने को अन्नदान. द्यायचं असेल तर अन्नदान द्या. अन्नदानासारखे दुजे दान अन्नदानासारखे दान दुजे नसे राघवा. अगस्त्य ऋषींनी रामाला सांगितलंय की अरे दानामध्ये श्रेष्ठ दान कुठले अन्नदान. की अन्नदानासारखे दान दुजे नसे राघवा. अन्नदानासारखं दुसरं दान नाही. म्हणाले द्यायचं असेल तर अन्नदान द्या घ्यायचं असेल तर देवाचं नाव घ्या. म्हणाले नरकात जायचं असेल तर काय करावं आणि स्वर्गात जायचं असेल तर काय करावं. स्वर्गात जायचं असेल तर डूबने को अभिमान. म्हणाले अहंकार आला की नरकात जा. डूबने को अहंकार. तरुण जायचं असेल तर काय करावं तरणे को लीनता. तुमच्या अंगामध्ये नम्रपणा आला की तुम्ही भवसागर तरुण जाणार. भगवंताला ज्याच्याकडे लीनता आहे ना ती माणसं भगवंताला आवडतात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ज्याच्याकडे नम्रता आली ना परमात्मा त्याचा झाला. नम्र झाला भूता. भूता म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राविषयी ज्याच्या मनामध्ये नम्रतेचा भाव आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. काकी मला रजा नाही काम जरुरीचे आहे बाई ऐसे सांगून लावलाही जोशी गेले निघून. म्हणाल तुम्ही हे अन्नदानाला पैसे तुम्ही अन्नदान करा. मी तिथं अन्नदानाला हजर असेल असं नाही कारण मला रजा नाही आहे मी चाललो. म्हणजे तुम्ही अन्नदानासाठी पैसे देऊ शकता. अन्नदान कधी करा तुमच्या सवडीने करा पण माझ्या नावाने अन्नदान करा. मला तिथं हजर राहता येईल असं नाही पण माझ्या नावाने एवढं करा असं सांगितलं. आणि ते जोशी आपल्या शिपायासहित पुन्हा आपल्या गावाला निघून गेले. राहिलेल्या कथा भाग आपण आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की आरती. पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती खुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी
असे ते वदन कमल समनयन हरपले, भान पाहताची उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भाला. मितीना विरगुलाला, दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले. चित्त हरी पायी गुंतले, चित्त हरी पायी, गणूला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की